चला हो. आपण सुरू करूया. हो. ठीक आहे. बरं, मला सांगा कालचं केलं का? काल जे सांगितलं होतं ते तुम्ही लोकांनी केलं का? संजीवनी जी, संजीवनी संतोष कुलसंगे, ठीक आहे. हे काल जे सांगितलं होतं ते काढण्याची जी केलं का? मॅडम. बाकीच्यांनी म्यूट करा प्लीज. कावेरी जी म्यूट केले. करा. आय एम प्राऊड, आय एम हॅपी. आय रिस्पेक्ट. हे 2-3च केले मॅडम. काय म्हंटल? आय एम प्राऊड, आय एम गुड, हॅपी. हे 2च होते. आणि ते कोणी जर म्हटलं तू कशी आहे तर ईश्वर की देन से अच्छा है, अच्छी हो. बर, ठीक आहे. Your device is ready to pair. You're now connected to both stones. ठीक आहे. ओके, चालेल. ठीक आहे. चल, नमस्कार. रेकीच्या 7 दिवसीय कार्यशाळेमधल्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम ऑल. थोडं आपलं रेकॉर्डिंग टाकायला उशीर याच्यामुळे झालं की थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम येत होता. काल आपल्या 2 रेकॉर्डिंग झाल्या, त्याच्यामुळे जरा टीमला प्रॉब्लेम आला. त्याच्यामुळे जरा सारखा रेकॉर्डिंग टाकण्यात अपलोड होत नव्हत्या त्याच्यामुळे सगळ्यांना प्रॉब्लेम येत होता. ठीक आहे, त्याच्यामुळे लेट झालं. उद्यापासनं म्हणजे आजपासनं आपल्या लवकरच पडतील रेकॉर्डिंग व्यवस्थित. आणि मला सांगा, तुम्हाला दुसऱ्या ग्रुपचं वगैरे जॉईनिंग वगैरे आलं होतं का? दुसऱ्या ग्रुपचं जॉईनिंग आलं होतं? मोहित जी जरा अनम्यूट करा आणि सांगा बरं, कारण मला इथे मोहित जी दिसतात आहे माझ्या स्क्रीनवर. दुसऱ्या ग्रुपचं इन्व्हाइट वगैरे आलं होतं का तुम्हाला? माझ्याकडे जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये 2 ग्रुप आहे मॅडम. आपल्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यावर दुसऱ्या ग्रुपचं आलं होतं का? हा, दोन्ही मेसेज येतात, 2 मेसेज येतात. मी आपला हा वाला नाही म्हणत आहे, कम्युनिटी वाला नाही म्हणत आहे. एक कम्युनिटी आहे आपली आणि त्याच्या अंडरमध्ये डॉक्टर जीविका हा एक ग्रुप आहे. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या ग्रुपचं जॉईनिंगचं आलेलं का तुम्हाला? नाही. कारण काल काय झालं, कुणी एक मुद्दाम जॉईन झाले आणि त्यांनी काय केलं, आपल्या ग्रुपला मेंबर्स आहेत ना त्यांना त्यांच्या ग्रुपला ऍड करून घेतलं. असे आपल्या बऱ्याच लीड्स त्यांनी चोरी केल्या. तर त्याच याच्यात आम्ही दुपारपासून त्याच याच्यात होतो. दुपारी कळालं आम्हाला, कारण आपला जो लीडर आहे मॅडम, एक म्हणजे आपल्या ग्रुप मधनं एक कोण म्हणजे त्यांनी हाय म्हणून मेसेज पाठवलं. मग नंतर मी आज क्रॉस चेक केलं तर ते आपल्या ग्रुप मधनच आहे तरी. ओके, आणि काय मेसेज पाठवला? फक्त हाय म्हणून? हाय म्हणून केलं, हाय म्हणून मेसेज आला. तर आपल्या ग्रुपमध्ये येऊन त्यांनी काय केलं ना, लीड्स चोरी केल्या आपल्या आणि स्वतःच्या ग्रुपला जॉईन करून घेतल्या. तर मला मुळात हेच म्हणायचं आहे की मी कर्मा बिलीव्हर फार आहे ना. तर त्याच्यामुळे आधीपासनं मुळात मला सांगा, जर का तुमची वृत्तीच अशी आहे, गुरुच जर असा आहे, तर तो शिष्यांना काय शिकवणार ना? दुसऱ्यांच्या ग्रुपमध्ये जाऊन जर तुम्ही लीड चोरी करून स्वतःच्या ग्रुपला, मी तर आधी पण म्हटलं मला 2 स्टुडंट जरी असतील है ना, महाराजांच्या कृपेने 2 जरी मिळाले, कारण ते 2च मला असे परिपक्व भक्कम बनवायचे आहे की ते लाखो करोडो लोकांचं जीवन चेंज करेल. जर गुरुच असा चोरटा असेल तर तो रेकीच काय शिकला ना? मग रेकी काय शिकवते तुम्हाला? किंवा कोणतं पण ऑकल्ट सायन्स है ना. मी टॅरो कार्ड रीडर पण आहे, बेसिकली मी न्यूमरोलॉजिस्ट आहे. माझं स्पेशली प्रोफेशन न्यूमरोलॉजिस्ट आहे. पहिले मी न्यूमरोलॉजी केलं, न्यूमरोलॉजी ऑकल्ट सायन्सनी माझं लाईफ चेंज केलं. त्याच्यानंतर मग मी रेकीमध्ये आली आणि माझ्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम होता, मुलीची तब्येत, मुलाचं, इतके माझ्या याच्यात मेडिकल प्रॉब्लेम होते. त्याच्यामुळे रेकीनी मला फायदा दिला, म्हणून मला की जास्तीत जास्त लोकांपर्यंत. पण अशी कार्य जर गुरुच कोणता करत असेल तर मला हेच म्हणायचं आहे की ही म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना काय घडवाल है ना, आणि काय तुम्ही शिकवणार आहेत आपल्या शिष्यांना.
तर असं दुसऱ्यांच्या म्हणजे तुम्ही जर परिपक्व असाल, तुम्ही जर स्वतः इतके स्ट्रॉंग असाल, तर तुम्हाला दुसऱ्यांच्या ग्रुपमध्ये जाऊन इतका म्हणजे घाणेरडेपणा करायची मला नाही वाटत की गरज आहे, है ना. इव्हन की आम्ही आता क्लासेस करत राहतो वेगवेगळे, तरी आम्ही तिथे स्वतःचं म्हणजे जेव्हा मी रेकी शिकली, मी माझं न्यूमरोलॉजीचं पण त्या गुरूंना एवढं हे वाटलं की तुम्ही तुमचं न्यूमरोलॉजीचं एवढंच पण नाही सांगितलं. कारण मी म्हटलं मी इथे आज तुमच्या ग्रुपला मी ॲज अ स्टुडंट आली आहे, मी फक्त शिकायला आली आहे, आज मी कोच म्हणून नाहीये. तर त्या गुरूंना तेच माझं खूप आवडलं की असे लोक नसतात. आणि प्लीज माईक म्यूट करा ज्यांचा आपण ऑन आहे. संजीवनीजी तुमचा माईक ऑन आहे, प्लीज म्यूट करा. तर मला हेच म्हणायचं आहे, मेन म्हणजे आपल्याला हे बघा, मी आधी पण सांगितलं 2 लोक पण असतील मी तेवढ्याच डेडिकेशननी शिकवणार, कारण मी खूप कर्माला मानते. तुम्ही जसं कराल, जे बीज रोवाल तेच उगवणार आहे, हे ठरलेलं आहे. ठरलेलं आहे, जसं कराल तसंच होणार आहे. स्टार्टिंगला जेव्हा माझ्या लाईफमध्ये इतके प्रॉब्लेम्स होते, लग्न झालं, माझं लग्न झालं 21व्या वयात, हस्बंडचं वय होतं 27. हस्बंड माझे महाजेनकोला आहेत थर्मल पॉवर प्लांटला. तर लग्न झाल्या झाल्या त्यांचा झाला मोठा ऍक्सिडेंट, जळले ते पूर्णपणे, एवढं बर्न होतं डोळे, म्हणजे आम्हाला 11 दिवस माहिती नव्हतं की डोळे आहेत की नाही, दृष्टी आहे. आणि जस्ट आमचं लग्न झालं, नोव्हेंबरला लग्न झालं, आणि पहिली आखाडी पौर्णिमा ज्या दिवशी असते गुरुपौर्णिमा, तेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट झालं. वय माझं 21, त्यांचं वय 27. त्यांच्या वडिलांचं पण सेम तसंच झालं होतं. आणि मी बाय प्रोफेशन डॉक्टर आहे. इनफर्टिलिटी, ज्यांना मुलं बाळं होत नाहीत त्यांची मी ट्रीटमेंट करते, आणि गर्भसंस्कार कोच आहे. माझं प्रोफेशन खरं म्हटलं तर मी डॉक्टर आहे, ठीक आहे. आणि मी हाडांच्या पेशंट्सवर जास्ती कार्य करते. कॅन्सर आपण 4th ग्रेड हील केलेलं आहे, आणि हाडांचं आपलं हड्डी पावडर म्हणून प्रोडक्ट आहे, तर ते आपलं युरोप जर्मनीपर्यंत गेलेलं आहे. म्हणजे ज्या लोकांना 20-20 वर्षांपासून प्रॉब्लेम आहे ते पण आपण मॅक्सिमम 15,000च्या वर पेशंट्स आपण हील केलेले आहे. हे मला आज का बरं सांगावं लागत आहे की काल जी घटना घडली त्याच्यामुळे. का बरं मी एवढं कर्मा मांडते, आधीपासनं माझं तेच आहे की कर भला तो हो भला. आधीपासून जग काय करता याच्याशी मला घेणं देणं नाहीये, मला कोणाशीच कॉम्पिटिशन करायची नाहीये, कारण मला हेच वाटतं की माझ्या कालपेक्षा माझा आज चांगला असला पाहिजे. आणि खरंच ती दुःख माझ्या लाईफमध्ये आज आली नसती तर आज मी म्हणजे त्या दुःखांना पण मी आभार व्यक्त करते, कारण आज जर ती दुःख आली नसती तर मी या गोष्टी शिकली नसती. माझ्या लाईफमध्ये जर प्रॉब्लेम नसते तर मी सर्चमध्ये नसती की का हे प्रॉब्लेम्स येतात, का हॉस्पिटलायझेशन. त्याच्यामुळे मला न्यूमरोलॉजी प्राप्त झाली, कारण माझा विश्वास कोणत्या गोष्टींवर बसत नाही की अमकी पूजा केली टमकी पूजा केली. होऊ शकतं मेडिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे नसेल बसत, पण हे नंतर मला कळलं की केतूमुळे माझा विश्वास बसत नाही. स्टार्टिंगला पण मी म्हणायची की अमुक अमुक ठिकाणी ही बघा हे हॉटेल चालणार नाही, हे शॉप चालणार नाही. तर ते गुण लहानपणापासून माझ्यात होते, मला ती जाण होती. इंट्युशन पॉवर माझी आधीपासून स्ट्रॉंग आहे. आता पण 10 मिनिटं पण कोणी एवढ्या डिस्टन्सवर उभा राहिला की मला सगळं कळतं, सगळं. आपले पॉलिटिशियन माझे क्लायंट्स आहेत, मेडिकल डॉक्टर्स माझे क्लायंट्स आहेत, असे बरेच क्लायंट बेस आहे. पण न्यूमरोलॉजीचं आज मला याच्यासाठी सांगावं लागतंय की काल जी घटना झाली त्याच्यामुळे की मला हेच म्हणायचं आहे की उभं करा तर स्वतःचं साम्राज्य उभं करा, दुसऱ्यांच्या भरोश्यावर स्वतःचं उभं बिलकुल करू नये. कारण कसं आहे, त्याचा पायाच तुमचा भक्कम नाही राहणार ना. भले 2 जणांपासून सुरुवात करा. मी स्टार्टिंगला बॅच सुरू केली तेव्हा माझ्या बॅचला साधारण 5 ते 6 लोक होते. माझी नणंद पण माझ्यापासून शिकली, माझी जाऊ पण शिकली, माझी वहिनी पण शिकली. न्यूमरोलॉजीची गोष्ट करते आहे, रेकी नंतर त्या शिकल्या, पण स्टार्टिंगला न्यूमरोलॉजी. आज तुम्हाला ते पण दाखवेल, आणि मी विथ प्रूफ, कधी पण मी विथ प्रूफ काम करते. कारण माझं कसं आहे की आपण न बोलता आपलं काम बोललं पाहिजे, कारण रिझल्ट दिसल्याशिवाय कोणी कसं, मी पण विश्वास नव्हता ठेवला जोवर मला रिझल्ट नाही दिसले, ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण इथे जेवढे पण उपस्थित आहे आपण प्युअरली काम करायचं आहे. जग काय करताय याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला स्वतःचं लाईफ दुरुस्त करायचं आहे. आपल्याला जगात कार्पेट नाही टाकायचं, आपल्याला स्वतःच्या पायात चपला टाकायच्या, ठीक आहे. याचं पण रिझन मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. आता मला इथे सुनीताजी दिसतात आहे म्हसकर. बरं सुनीताजी, माईक तुमचा अनम्यूट करा प्लीज. येस मॅम. हां, मला सांगा की आपण जेव्हा तुम्ही रस्त्यानी प्रवास करता बसनी वगैरे, तेव्हा तुम्हाला कोणी विचारतं का तुमच्याकडे मॅडम सामान किती आहे, तुम्ही काय काय घेऊन चालले, असं कोणी विचारतं का? नाही. बसनी. बरं मला सांगा, जेव्हा तुम्ही ऑटोनी जाता तेव्हा तुम्हाला कोणी विचारतं का हो की तुमच्याकडे किती सामान आहे मॅम, बॅग किती आहे, की विचारतात पॅसेंजर किती आहेत?
कधी कधी विचारतात मॅडम. पॅसेंजर किती म्हणजे आहे पहिला प्रश्न हाच विचारतात ना, तुम्ही सीट किती आहेत बरोबर. सीट किती आणि विचारतात, हो. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पाण्यावरनं प्रवास करता म्हणजे जहाजात प्रवास करता तेव्हा पण तुम्हाला तुम्ही किती जण आहे हे विचारलं जातं हो, विचारलं जातं. हो. बरोबर. पण मला सांगा, जेव्हा तुम्ही हवेतनं म्हणजे एरोप्लेन मध्ये प्रवास करता तेव्हा सगळ्यात पहिले काय विचारलं जातं, तुमच्यासोबत सामान किती केजीचं आहे हो, बरोबर. बरोबर. बरोबर म्हणजे येस. अर्थात तुमच्यासोबत ओझं किती वाहून नेताय तुम्ही, म्हणजे हा, हा. अर्थातच जेव्हा तुम्हाला उंच हवेत उडायचं असेल तर तुम्हाला विचारल्या जाईल की तुम्ही ओझं स्वतःसोबत किती वागवताय. कमीत कमी ओझं जो वागवेल तोच उंच आकाशात उडू शकतो. ठीक आहे. तर म्हणून स्पेशली आपण स्त्रिया काय करतो, ह्यानी असं म्हटलं त्यांनी असं म्हटलं, ठीक आहे, आपल्यात हे राहतं, पुरुषांचं पण राहतं की ह्याच्यामुळे असं झालं त्याच्यामुळे तसं झालं. तर बेसिकली काय असतं, हे जे विचारांचं ओझं आहे, हे विचारांचं ओझं जेवढं तुम्ही बाजूला ठेवाल तेवढंच उंच आकाशात तुम्ही भरारी घेऊ शकाल. मिसाईल बघितला असेल प्रत्येकाने, जेव्हा आकाशात जातो तेव्हा बघितलं स्टार्टिंगला मोठा राहतो, हळूहळू तो काय करतो त्याचा एक एक पार्ट खाली सोडत जातो बरोबर. नंतर जेव्हा शेवटी तो जेव्हा ब्रह्मांडात जातो तेव्हा तो एवढासा पार्टच फक्त जातो. म्हणजे हळूहळू आपल्याला काय करायचं आहे की हळूहळू हे जे विचारांचं ओझं आहे हे हळूहळू आपल्याला खाली सोडायचं आहे. ज्यांना पण उंच आकाशात भरारी घ्यायचं आहे, स्पेशली लेडीजला का बरं माझं कन्सर्न असतं, कारण आपण होममेकर असतो, आपल्याला घरात किती पण काही केलं ठीक आहे तरी पण एक कुठेतरी उणीव भासते की मला काहीतरी करायचंय. कारण मी पण काही वर्षांपूर्वी त्या ठिकाणी होती की मला काहीतरी करायचंय, मला काहीतरी वेगळं करायचंय. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला आपलं पूर्ण घर सांभाळून काहीतरी वेगळं करायचंय, काहीतरी स्वतःची एक ओळख वेगळी निर्माण करायची आहे की ज्याने आपल्या कुटुंबाचं पण कल्याण होईल आणि आपल्या आयुष्याचं पण सार्थक होईल आणि आपल्या मुलाबाळांच्या हसबंडच्या पण आपण कामात येऊ आणि आपल्यामुळे त्यांचं पण लाईफमध्ये चेंजेस येणार. आणि रेकी अशी ऊर्जा आहे की टोटल तुमच्या घराची एनर्जी चेंज होते ना. मी माझं सांगितलं, हसबंडचं झालं, त्याच्यानंतर मुलाचं झालं. मला एक 15-16 वर्षांचा मुलगा आहे, 10th ला आहे तो. त्यानंतर एक 11 वर्षांची मुलगी आहे, तिचा मेडिकल प्रॉब्लेम. खरं म्हटलं तर मी ओकल्टमध्ये का बरं आली, ह्याच गोष्टींमुळे की माझ्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स होते की मला असं वाटायचं की मीच का म्हणजे दुःख असे संपतच नव्हते. तर त्याच्यामुळे मला सारखं वाटायचं की त्या दुःखातनं निघालं की ते, त्या दुःखातनं निघालं की ते. तर मला सारखं असं वाटायचं मीच का. तर या प्रश्नांच्या शोधात मी ओकल्टमध्ये आली आणि या ओकल्टनी मग मला जवळपास माझे मॅक्सिमम, आता असं आहे की टचवूड मला काहीच मागायची गरज नाहीये, कारण तुमच्यासारख्या बऱ्याच स्टुडंट्सची काही दिवसांनी येतील माझे स्टुडंट्स पण क्लासला, तेव्हा ते तुम्हाला त्यांचं सांगतील, त्यांची अनुभव सांगतील, ते पण शेअर करतील. ठीक आहे. बोलावणार आपण त्यांना आणि ते पण अटेंड करतात आपले वेबिनार्स वगैरे. तर ते स्वतःहून सांगतात, कारण काय असतं गुरुच्या प्रती ग्रॅटिट्यूड है ना. काल जसं बऱ्याच लोकांनी स्वतःहून थँक्यू, म्हणजे काय आहे, मी काहीतरी देते आहे तर युनिव्हर्स मला, मी मागितला तुम्हाला काल पण तरी स्वतःहून बऱ्याच लोकांनी की थँक्यू, एक ग्रॅटिट्यूड की चला ह्या वेळात वेळ काढून आपल्या, कारण मला काही वेळ नाही आहे मॅक्सिमम. ठीक आहे. मॅक्सिमम बिझी असते, कन्सल्टेशन झाले माझे, बाकी बॅचेस चालतात, त्याच्यामुळे. पण मला हे पितृपक्षात एक माझ्याकडनं काहीतरी द्यायचं होतं, मला मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचायचं होतं. त्यासाठी हा प्रयत्न माझा आहे. आणि पहिल्यांदाच ऑनलाईनमध्ये मी, माझं ऑफलाईन बॅचेस चालतात आणि ऑनलाईन माउथ टू माउथ माझं जास्ती चालतं. ऑनलाईनमध्ये माझी ही म्हणजे सोशल मीडियावरनं केलेला हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. त्याच्यामुळे जेवढे लोक कनेक्ट होतील तेवढ्यांशी मी कनेक्ट होईल. महाराजांच्या साक्षीने जेवढे होतील, जेवढ्या लोकांचं लाईफ चेंज करायचा महाराजांची जेवढी इच्छा असेल, युनिव्हर्स थ्रू जेवढ्या लोकांचं हे होईल तेवढ्या लोकांचा नक्कीच मी प्रयत्न करेन. ठीक आहे. पण असे काही मेसेज आले, आपला हा एकच ग्रुप आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे कोणाचे मेसेजेस आले, तुम्हाला वाटलं तर करा, माझी काहीच जबरदस्ती नाही आहे. कारण कसं आहे, आपण चूज करत नाही है ना, युनिव्हर्स आपल्याला चूज करतं. एकच मिनिट.
ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जिथे पटेल है ना, कारण ही ऊर्जा आहे, तुम्हाला जिथे पटेल, जिथे ज्याला जो गुरु लाभायचा आहे तो लाभणार. असं काही कोणाला जबरदस्ती आहे नाही, तुम्हाला जिथे पटेल तिथे करा. फक्त एवढंच की गुरु चूज करताना व्यवस्थित करा आपली एनर्जी. मला माझं खूप भाग्य आहे की मला चांगले गुरु लाभले. आज त्यांच्यामुळे माझं आयुष्य चेंज झालं. त्याच्यामुळे जितक्या लोकांचं करता येईल तेवढा प्रयत्न नक्कीच करूया. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आज आपण बघूया की रेकी म्हणजे काय. ठीक आहे. तर रेकी बद्दल माहिती आहे का तुम्हाला? सुनीताजी माईक अनम्यूट करा प्लीज. तुम्हाला रेकी बद्दल काही माहिती आहे का, किंवा आधी काही लेवल्स वगैरे तुमच्या झाल्या आहेत का? नाही मॅडम, मी पहिल्यांदाच जॉईन करते. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही डिस्क्रिप्शन दिलं होतं ना, त्याच्यामध्ये हे लिंक वगैरे, त्यासाठी मी ते जॉईन केले, पण मला माहित नाहीये. ओके. ठीक आहे. तर रेकी काय आहे ना, रेकी ऍक्च्युली हा आहे एक जापानी शब्द. ठीक आहे. तर रेकी म्हणजे काय म्हणतं, सर्वव्यापी जीवनशक्ती. ठीक आहे. रेचा अर्थ आहे विश्वव्यापी. ठीक आहे. रे म्हणजे विश्वव्यापी आणि कीचा अर्थ आहे जीवनशक्ती. त्याच्यामुळे रेकी ही आहे विश्वव्यापी एक जीवनशक्ती. रेकी तुम्ही कोणत्या पण वयात शिकू शकता, कोणत्याही जेंडरचा मनुष्य शिकू शकतो. याला धर्म पंथ कशाचं पण बंधन नाही आहे. ठीक आहे. वेळेचं बंधन नाही आहे, स्थानाचं बंधन नाही आहे. तुम्ही एका ठिकाणहून कोणाला पण, जगातल्या कोपऱ्यातल्या कुणाला पण तुम्ही बरं करू शकता. ठीक आहे. तुम्ही बघाल तर अब्रॉडमध्ये मॅक्सिमम रेकी हॉस्पिटलमध्ये यूज केल्या जातं. ठीक आहे. नेहमीच आपली प्रत्येक विद्या जी पण आहे, जेवढं पण ओकल्ट आहे आपलंच, भारतातलंच आहे. पण कसं आहे, जेव्हा आपली आई सांगते तेव्हा आपण ऐकत नाही, पण शेजारच्याची आई सांगते तेव्हा आपण ऐकतो. तर अशासारखंच आहे. आपल्याच विद्या पाश्चात्य संस्कृतींनी अनुभवल्या, त्यांनी त्याचे रिझल्ट घेतले आणि त्यांच्याकडनं मग आपल्याकडे आलं. ठीक आहे. तेव्हा मग आपण मांडलं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे रेकी असं आहे. आता रेकी काय नाही आहे, तर रेकी कोणता धर्म नाही आहे, रेकी कोणता पंथ नाही आहे, कोणता वर्ग नाही आहे. तंत्रमंत्रासोबत याचं काही पण घेणं देणं नाही आहे. राक्षसी विद्या, ठीक आहे, याच्यासोबत पण याचं काही घेणं देणं नाही आहे. संमोहन, मनोविज्ञान याच्यासोबत पण याचं काहीच घेणं देणं नाही आहे. ठीक आहे. तर रेकी शिकल्याने तुम्हाला काय काय लाभ होतील. ठीक आहे. रेकीमुळे तुम्हाला काय काय लाभ होतील, तर रेकी ही खूप एक लाभकारी शक्ती आहे. ठीक आहे. याच्यामुळे कोणता पण साईड इफेक्ट होत नाही, रिॲक्शन होत नाही. रेकीचं लोकांनी खूप म्हणजे अपप्रचार केला आहे, पण रेकीचा काहीच साईड इफेक्ट नाही आहे. ठीक आहे. काहीच याचं रिॲक्शन नाही आहे. हाताशिवाय रेकीला दुसऱ्या कोणत्याच इन्स्ट्रुमेंटची गरज नाही आहे. ठीक आहे. एकदम सरळ साधी ही विद्या आहे. ठीक आहे. ही तुमची शक्तीचं आदान प्रदान म्हणजे असतं रेकी. ठीक आहे. असे बरेच पेशंट्स, म्हणजे तुम्ही पुढे बघाल की तुमच्या केवळ इथनं, म्हणजे इथनं तुम्ही हातांनी तुम्हाला दुसऱ्याला, तुम्ही कोणाला हील करू शकता. इतकी ही रेकी प्रभावशाली एक शक्ती आहे. ठीक आहे. रेकी व्यक्तिगत तुम्ही कोणाला पण करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर या शक्तीमुळे काय होईल, तुमच्या शरीरातलं संतुलन होईल. ठीक आहे. तणाव किंवा भावनामध्ये जे पण अनबॅलेन्स्ड आहे तुमच्या शरीरामध्ये, त्यात तुम्हाला मदत होईल. रोग तुमचे कोणते असतील, व्याधी विकार असतील, ते दूर करण्यास तुम्हाला रेकी मदत करेल. जागृती, चेतना तुमची विकास होईल, त्यांचा विकास होईल. शक्तीमध्ये तुमच्या सुदृढतेमध्ये याच्या वाढवण्यात मदत होईल. ठीक आहे. असं ही रेकीमुळे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला बेनिफिट होईल. ठीक आहे. तर रेकी तुमच्या शरीरावर जिथे पण आवश्यक आहे तिथे तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. हे झालं रेकी बद्दल. आता एक आपल्याला एक्सरसाइज करायची आहे. सगळ्यांकडे बुक आहे, सगळ्यांकडे बुक आणि पेन आहे. ठीक आहे. तर आता आज आपल्याला एक एक्सरसाइज करायची आहे. मला सांगा, किती लोकांना असं वाटतं की अमुक व्यक्तीमुळे आज मी आयुष्यात मागे आहे, किंवा अमुक व्यक्तीचं राग काहीतरी तुमच्या मनात असेल है ना, या व्यक्तीने माझ्याबद्दल असं केलं, त्या व्यक्तीने माझ्या बाबतीत असं केलं, असे बरेच तुमच्या मनात असतील.
तर आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, एका नव्या पेजवर म्हणजे सेपरेट पेज घ्या आणि त्याच्यावर त्या व्यक्तींची नावं लिहा, जितके पण असतील ते व्यक्ती है ना, त्या सगळ्यांची तुम्हाला नावं लिहायची. आता तुम्ही म्हणाल मॅडम त्या व्यक्तींनी आम्हाला त्रास दिला एवढं, आज त्यांच्यामुळे आमचं लाईफ असं आहे है ना, त्यांचं नाव घेतलं तरी तळपायाची आग, आपल्या भाषेत मराठी भाषेत त्यांचं नाव घेतलं तरी तळपायाची आग मस्तकात जाते. आणि काय तुम्ही त्या व्यक्तींचं नाव लिहायला लावताय. ठीक आहे, तर ह्याचं मी पुढे सांगेल तुम्हाला. ठीक आहे, तर त्या सगळ्यांची जे पण तुमच्या आयुष्यात ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास झाला, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की लाईफमध्ये सफरिंग, आज तुम्ही मागे आहात किंवा जे पण काही तुम्ही सफर केलं त्या व्यक्तींमुळे, त्या व्यक्तींची सर्वप्रथम तुम्हाला नावं लिहायची. ठीक आहे, मी तुम्हाला थोडा वेळ देते, तुम्ही आरामात आठवायला वेळ नाही लागणार, तर त्या व्यक्तींची तुम्ही नावं लिहा. इथे कोणी हिंदी आहे का? नाही ना, मराठीत समजतंय ना सगळ्यांना? कोणी हिंदी असेल तर तुम्ही मेसेज टाकू शकता. हमें मराठी नहीं आती. मराठी नहीं आती लेकिन समझ में आ रही है आपको मराठी? हाँ. समझ में आती ना, क्योंकि मैक्सिमम लोग ना यहाँ पे मराठी है. ठीक है, चलेगा, हिंदी मराठी दोनों में लेंगे. हाँ, ओके ओके कौन ओके. ये NIS नीस हाँ. आप बात कर रहे हो ना? ओके, क्या नाम है हाँ. आपका? निशा. निशा. ओके, कैमरा ऑन करके करिएगा तो ज़्यादा बेहतर होगा, आपको ही एनर्जीज में आपके डिफरेंस नज़र आएगा. ओके, करूंगी. ठीक है, तो आपको जिन लोगों की वजह से लाइफ में तकलीफ हुई, ठीक है, जिन लोगों की वजह से आपको लगता है कि मैंने बहुत ज़्यादा सफ़र किया, बहुत ज़्यादा दुख दर्द सहे, उन लोगों का आपको नाम लिखना है एक नए पेज पे. ठीक है, लिखना हो गया सबका? हम दिखा सकते हो आप अगर लिखना हुआ होगा तो. ठीक है, तो अभी एक कहानी के जरिए मैं आपको समझाऊंगी. ठीक है, ये नाम आपने लिखे. ठीक है, अभी मुझे बताइए, ये नाम लिखते वक्त आपको वो इंसिडेंट सारे याद आए होंगे, इन लोगों ने आपके साथ क्या क्या किया, है ना? तो अभी मुझे बताइए, फॉर एग्जाम्पल आप मार्केट में गए, है ना, आपने क्या किया, सब्जी, कोई तो भी सब्जी आपने 1 पाव खरीद ली, है ना, 250 ग्राम्स खरीदी. ठीक है, सबसे पहले आपने 250 ग्राम्स एक आध वेजिटेबल खरीदा और वो आप हाथ में लिए घूम रहे हो. ठीक है, इसके बाद आपने क्या करा, वो बैग 1 पाव का हल्का रहता है. ठीक है, पहले वो लेके आप जा रहे हो, फिर आप घर में गए, आपने नीचे रखा ही नहीं, वो आप हाथ में ही पकड़े हो. ठीक है, काम भी कर रहे हो, आपने वो बैग छोड़ा नहीं, आप पकड़ के ही हो. उसके बाद आपने क्या किया, थोड़ी देर बाद और उसमें
और एक पाव 250 ग्राम्स और ऐड किया तो कितना हो गया 500 ग्राम्स। ठीक है, तो आपको क्या हुआ, एक हाथ दुख रहा है, आपने दूसरे हाथ में ट्रांसफर किया। ऐसे ही करके आप घर में आए, घर में भी आप वो बैग नीचे नहीं रख रहे हो, पकड़ के ही हो, काम कर रहे हो फिर भी पकड़ के हो। ठीक है, उसके बाद और दूसरे दिन क्या हुआ, उसमें 1 kg और वेजिटेबल्स आपने ऐड किए तो वो हो गया टोटल 1.5 kg। ठीक है, तो वो आप खाली नहीं रख रहे हो, आप दिन भर ट्रैवलिंग कर रहे हो, ऑफिस जा रहे हो, कहीं पे भी जा रहे हो तो आप क्या कर रहे हो, वो बोझा आपके हाथ में पकड़ रहे हो। अभी ऐसे करते करते डे बाय डे आप क्या कर रहे हो, उसमें ऍड ऑन कर रहे हो। ठीक आहे, तर हे डे बाय डे तुम्ही काय करताय, यात सगळं ऍड करता आहे। ठीक आहे, आणि ठेवत नाहीये, हे अजिबात तुम्ही खाली ठेवत नाहीये। ठेवून ठेवून तुम्ही हात दुखतोय तरी दुसऱ्या हातात घेताय। ठीक आहे, आता हळूहळू काय झालं, हे हातांचं दुखणं शरीरभर हळूहळू जात आहे। बरोबर आहे, हात दुखता दुखता बाकीचं पण शरीर हळूहळू ट्रान्सफर होईलच तुमचं, कारण तुम्ही ते पकडून आहे, तुम्ही काही ठेवत नाहीये ते खाली, कामं पण करताय, ट्रॅव्हलिंग पण करताय, ऑफिसला पण जाताय, घरचं पण करताय, सगळं मॅनेज करताय। हळूहळू मग डोकेदुखी, हळूहळू हळूहळू मग सगळीकडे ते शरीरात त्या ओझ्याचं दुखणं तुमचं वाढलंय। बरोबर, आणि हळूहळू मग काय होत आहे, 8 दिवस झाले, हळूहळू काय होईल, त्यातल्या भाज्या सडायला सुरुवात होईल। बरोबर, मग काय होईल, एका भाजीमुळे दुसरी पण भाजी सडेल, त्याच्यामुळे सगळं सडेल। ठीक आहे, एकच मिनिट। हळूहळू काय होईल, मग हळूहळू तो भाजीपाला सडायला सुरुवात होईल, एकामुळे काय होईल, दुसऱ्या पण गोष्टी सडतील, मग हळूहळू काय होईल, हळूहळू त्याचा वास यायला लागेल, मग हळूहळू लोक काय होणार, तुमच्या दूर होणार, वास येईल तुमच्यापासनं, कारण तुम्ही खाली ठेवत नाहीये। मग हळूहळू काय होईल, वास यायला लागले तुमच्यापासनं, मग हळूहळू लोक तुमच्यापासनं दूर होणार। बरोबर आहे, कोणी तुमच्या जवळ की अरे खूप घाण वास येतो, हिच्या जवळ गेलं, ह्याच्या जवळ गेलं की फार घाण वास येतो। ठीक आहे, तर असं करत 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 काय होत आहे, लोक तुमच्यापासनं, जे पण चांगली लोक आहेत ती पण हळूहळू 10 मिनिटात मीटिंग एंड होईल। ठीक आहे, तर दुसरी जी लिंक येईल त्याला जॉईन करा। ठीक आहे, तर हळूहळू हळूहळू मग तुमचं लोक तुमच्यापासून दूर होतात आहे, तुम्ही काही ते बाजूला ठेवत नाहीये। असं करता करता तुम्हाला दिसतंय की अरे सगळे चांगले लोक माझ्यापासून दूर होतात आहे। तर हा जो सडलेला भाजीपाला आहे, हा सगळं जो तुम्ही बॅगेज, हे सगळं जे ओझं तुम्ही वाहत आहे, हे म्हणजे काय आहे, तुमच्या या निगेटिव्ह विचारांचं ओझं आहे, है ना। हे काय करतो आपण की हे ओझंच आपण कुठे ठेवत नाही बाजूला। ठीक आहे, तर आपण काय करतो, ह्यानी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं, त्याच्यामुळे काय होतं, त्या व्यक्तीवर फरक नाही पडत, फरक पडतो आपल्यावर। आपल्याला असं वाटतं, मुळात कोणाचमुळे कोणी मागे राहत नसतो, कोणीच आपल्याला अडवू शकत नाही। ज्याला प्रगती करायची आहे, जो एफर्ट्स घेतो, ज्याला प्रगती करायची आहे तो करतोच, कोणामुळे तो मागे राहत नाही। हे मुळात आपले विचार झाले, हे मी तुम्हाला उद्या तुमचं हे काढून पण देईल, हे जे तुमच्या मनात आहेत ना सगळे विचार, आपण एका मेडिटेशनद्वारे हे काढून पण देईल मी, तर हळूहळू मग तुम्हाला कळेल। ठीक आहे, त्याच्यानंतरचा अनुभव मग तुम्हीच लोक अनुभवाल। हे जी 2 दिवस आता तुम्ही जो वेळ देता आहे याचं तुम्हाला उद्या मिळेल, याचं बेनिफिट। ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय करायचं ना, हळूहळू हळूहळू आता काय करायचा, तो कागद फाडा आणि त्याच्या चिंध्या चिंध्या करा। आणि म्हणा एकदा की मी या लोकांना माफ केलंय सगळ्यांनी, यांनी जे पण काही केलं माझ्या बाबतीत, जे पण काही हे वागले, ज्या पण काही आठवणी आहे त्यांना फाडायचं, आणि त्या असं समजा त्या लोकांचं आपण सगळं हे करतोय, आणि एका डस्टबिन मध्ये ह्या चिंध्या तुम्ही टाकून द्या। आपल्याला काय करायचंय, मनातनं या सगळ्यांना माफ करून द्यायचंय, कारण आपल्याला जर उंच हवेमध्ये वरती वरती आपल्याला जर भरारी घ्यायची असेल, लाईफ मध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमधनं निघावं लागेल। कारण जितकं तुमचं डोकं हलकं राहील, विचारांचं ओझं जेवढं हलकं राहील, तेवढंच तुम्ही लाईफ मध्ये ग्रोथ करू शकाल। तुम्ही जर या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून राहाल तर तुम्ही
उंच आकाशात भरारी. उंच आकाशात भरारी म्हणजे काय? लाईफमध्ये ग्रोथ करू शकणार नाही. कारण काय आहे, त्या व्यक्तीला त्रास होतोय का? नाही. त्रास कोणाला होतोय? तुम्हाला. त्या गोष्टी आठवून पण आता जेव्हा तुम्ही नावं लिहिले तेव्हा तुम्हाला चांगलं वाटलं का? त्या गोष्टी सगळ्या आठवल्या. आपण काय करतो, तेच ते विचार डोक्यात ठेवतो की असं झालं, तसं झालं, तसं झालं, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. तो व्यक्ती लाईफमध्ये पुढे निघून जातो. ठीक आहे, पण मागे कोण राहतो? आपण. या गोष्टींमध्ये अडकून बसतो. त्याच्यामुळे खरे ब्लॉकेजेस हे असतात. तर उद्या मी तुमचे हे ब्लॉकेजेस काढणार. उद्या मी तुमचे हे ब्लॉकेजेस काढणार आणि मग तुम्ही फील कराल की तुम्हाला किती रिलॅक्स वाटतंय. ठीक आहे, उद्या हा अनुभव तुम्ही साक्षात आज जे तुम्ही केलं ना एक्सरसाइज, याचा अनुभव तुम्ही उद्या घ्या आणि मग उद्या मला त्याचा फीडबॅक सांगा की तुम्हाला कसं वाटतंय. ठीक आहे, त्याच्यामुळे हे फाडायचे, एक तर डस्टबिन मध्ये टाकायचे किंवा जाळून टाकायचे. दोनपैकी एक, ॲज यू विश. तुम्हाला जे वाटतं ते करा. एक तर जाळून टाकाल ती कागद एखाद्या याच्यात घेऊन, पण बघा घरात बिरात आग नका लावाल, नाही तर म्हणेल या मॅडमनी कायच करायला लावलं, आमच्या घरातच असं झालंय. ठीक आहे, माझ्या मागे ओरडा नको, नाही तर म्हणेल या मॅडमचा क्लास करत आहे आणि काय घरातच असं झालं. ठीक आहे, असं काही करू नका कोण. एक तर डस्टबिन मध्ये टाकून द्या किंवा मग एखाद्या वाट्यामध्ये वगैरे कशामध्ये तरी याच्यामध्ये जाळून टाका. ठीक आहे, तर उद्या आपण याचा अनुभव घेऊ की तुम्हाला मेडिटेशनद्वारे मी सांगेल की कसं या गोष्टींमधनं निघायचं आणि आपली प्रगती झाली पाहिजे. त्याच्यामुळे ते ब्लॉकेजेस जे आहेत, कारण मुळात काय असतं, हे ब्लॉकेजेस आपल्या बॉडीमध्ये असतात, त्याच्यामुळे आपली ग्रोथ होत नाही. त्याच्यामुळे आपण अडकून बसतो, लाईफमध्ये आपण पुढे जात नाही. तुम्हाला पूर्ण 7 दिवसांमध्ये हळूहळू कळेल. ठीक आहे, कसे कसे आपल्या लाईफमधले ब्लॉकेजेस दूर करायचे, कसे कसे चांगलेच लोक अट्रॅक्ट करायचे, है ना. हळूहळू काय होणार, मग ॲटोमॅटिक निगेटिव्ह लोक, ॲटोमॅटिक तुम्हाला काही ना काहीतरी घडेल तुमच्या आयुष्यात आणि त्या लोकांचे खरे चेहरे तुमच्या समोर येणार आणि ॲटोमॅटिक ते लोक तुमच्या लाईफमधनं जाणार आणि चांगलेच लोक अट्रॅक्ट होणार. मला स्टार्टिंगला वाटायचं की चांगल्यांचं जगच नाही. स्टार्टिंगला खरंच मला असं वाटायचं की काही नाही, आपण सगळ्यांचं केलं पण लोकांना काही किंमत नसते, काही नसते. पण आता असं आहे की जे लोक येतात ते चांगलेच. सगळं महाराजांच्या कृपेने सगळं, म्हणजे टचवूड काहीच मागायची, महाराजांनी काहीच मला मागायची गरज पडत नाही. सगळे मॅनिफेस्टेशन अगदी माझे 3 दिवसात पूर्ण होतात, है ना. मी सांगेल हळूहळू पण माझ्या कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्या. ठीक आहे, तर हळूहळू डे बाय डे मी तुम्हाला सगळं सांगेल, सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. पण हळूहळू तुम्हाला ती डेली करावं लागेल. कारण कसं आहे, केल्याने होते आहे रे, आधी केलेची पाहिजे. विदाऊट एफर्ट्स घेतल्याने काहीच होत नाही. आणि इव्हन तुम्हाला तुमच्या घरामध्ये पण फरक जाणवेल, मुलांमध्ये पण फरक जाणवेल. रेकी अशी ऊर्जा आहे की तुम्ही कोणाला पण देऊ शकता. इव्हन मला सांगा, कोणाचं दुखणं जर तुम्ही बरे करू शकता तर अजून तुम्हाला ब्लेसिंग्स काय पाहिजे. आणि मुळात कर्म असंच असलं पाहिजे की कोणी पण दुःखी व्यक्ती असेल तर त्याचं दुःख आपण दूर करू शकलो पाहिजे. इतकी ऊर्जा आपल्यात जर असली तर आपल्या मुलाबाळांसाठी पण आपल्याला काहीच मागायची गरज नाही आहे. ते युनिव्हर्स ब्लेसिंग थ्रू आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण करतात, प्रत्येक स्वप्न. आणि स्वप्न हेच ठेवायचे की मॅक्सिमम लोकांपर्यंत मी पोहोचून मॅक्सिमम लोकांची दुःख जर दूर केली तर तुमच्या लाईफमध्ये राहील का? कारण तुम्ही जे पेराल तेच उगवेल ना. तुम्ही जर लोकांना मदत करताय तर तुमच्या लाईफमध्ये पण मदतच येईल. तुम्ही जर लोकांना फसवाल तुमच्या लाईफमध्ये पण तेच होणार आहे. ठरलेलं आहे, कर्माचं गणित ठरलेलं आहे. जे तुम्ही बीज रोवाल तेच. ठीक है, तो इस तरीके से आपको करना है एक्सरसाइज. ठीक है, आता आपला ठीक आहे, तर आपलं जर झालं तर आपण इथेच संपवूया. ठीक आहे, दुसऱ्या लिंकची गरज पडणार नाही कारण ती अजून अपलोड होताना मग प्रॉब्लेम जातो. ठीक आहे, तर ही एक्सरसाइज तुम्ही करायची आणि हे जाळून टाकायचं. आणि आता जरा 7 दिवस या गोष्टी तुम्हाला वेगळ्या ठेवायच्यात. मी जे म्हणेल फक्त तुम्ही 7 दिवस करा. मी तुमचे जास्ती दिवस नाही मागत आहे, फक्त तुम्ही 6 दिवस करा. 7व्या दिवशी आपलं कन्व्हर्सेशन होईल, जे पण तुम्हाला अनुभव शेअर करा, म्हणजे प्रॉब्लेम सांगायचे आहे काय आहे त्याच्यानुसार आपण त्यावर एक्सरसाइज करू. आपण प्रत्येकाशी बोलूया, प्रत्येकाचा प्रॉब्लेम ऐकून घेऊया. ठीक आहे, तर त्याच्यानुसार तुम्हाला मी जे सांगेल त्या एक्सरसाइज फक्त कराव्या लागतील. तुम्ही ते करणार नाही तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही. पाणी कसं चार्ज करायचं, अन्न कसं चार्ज करायचं. ठीक आहे, हो आपला ऑरा कसा क्लीन्स करायचा, चांगले लोक कसे अट्रॅक्ट करायचा, मनी फ्लो लाईफ मधला कसा वाढवायचा, है ना. कारण कसं आहे, मॅक्सिमम गोष्टी तुम्हाला पैशांच्या रूपातच मिळतात आणि त्यांनीच तुमच्या लाईफमध्ये बदल येतो. ठीक आहे, स्पेशली हाऊसवाईफ, होममेकर्स जे आहेत त्यांना. ठीक आहे, माझं कन्सर्न जास्ती त्यांच्याकडे असतं, कारण घरी बसून आपण काहीतरी एक चांगलं कार्य
करून आपल्या घराला हातभार लावू शकलो तर ती खूप मोठी एक गोष्ट आहे. त्याच्यामुळे आणि रेकी अशी शक्ती आहे की तुम्ही मागता मागता थकाल पण रेकी देता देता थकणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे या रीतीने प्रत्येक जण करा. तुम्हाला नक्कीच लाईफमध्ये तुमच्या रिझल्ट्स येणार. उद्या सुंदर आपण अनुभव घेणार आहोत. तुम्हाला तुमच्या लाईफमधले ब्लॉकेजेस तुम्हाला दिसतील की किती हलकं वाटतंय, काय व्हॉटेव्हर जो पण अनुभव असेल तुम्ही सांगालच उद्या. ठीक आहे, तर उद्या आपण त्याच्यावर कार्य करू. बरं, आजचं कोणाला कळलं नाही असं काही आहे? किसी को कुछ समझा नहीं ऐसा कुछ है? कळलं? सोपी सोपीच जातोय आपण, हळूहळू जातोय. ठीक आहे, फार आपण घाई नाही करत आहे, आरामात. पण आपल्याला एक एक गोष्ट क्लिअर करायची. ठीक आहे, त्याच्यामुळे आता डोक्यापासून जरा विचारते निगेटिव्ह विचार बाजूला ठेवायचे आहे. ठीक आहे, रेकी आपण उद्या रेकीची 5 तत्व शिकूया आणि आपण हे मेडिटेशन घेऊया. उद्या थोडा होऊ शकतं आपला क्लास थोडासा मोठा होईल. ठीक आहे, तर आपण अशा रीतीने उद्याचा क्लास करूया आणि उद्या तुम्ही एक खूप सुंदर असा एक अनुभव घेणार आहात. ठीक आहे, त्याला तुम्हाला युनिवर्स साक्षी करणार आहात. त्याच्यामुळे बरोबर जॉईन व्हाल उद्या 8:15ला. ठीक आहे, कारण आपला थोडासा जास्ती क्लास चालणार आहे. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? कळलं सगळ्यांना? चालेल, ठीक आहे. चला, थँक्यू सो मच नीस जी, थँक्यू सो मच अमोल जी, थँक्यू सो मच कावेरी जी, थँक्यू सो मच मोहित जी, प्रियंका गायकवाड थँक्यू, रियाज शेख थँक्यू, संजीवनी तुलस्कर जी थँक्यू, संजीवनी संतोष कुलसंगे, सुजाता जी थँक्यू, सुचित्रा जी थँक्यू, सुनीता म्हस्कर जी थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून जॉईन